वालमटाकळी येथील रमणी हरिपाठात पावली खेळल्याने राज्यभरात प्रसिद्ध. शेवगाव तालुक्यातील वालमटाकळी येथे साध्वी शीतलताई देशमुख यांचा कन्हैया आश्रम आहे. या आश्रमात त्यांच्या बालसंस्कार शिबिरादरम्यान हरिपाठात पावली खेळताना हरणाचे पाडस राज्यभरात सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झाले आहे. या पाडसाची गोष्ट अशी की साध्वी शीतलताई देशमुख यांच्या कन्हैया आश्रमाजवळील शेतात नुकत्याच जन्मलेल्या पाडसावर श्वानांनी हल्ला चढवला होता व या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या त्या पाडसाला साध्वी शीतलताई देशमुख व आश्रमातील मुलांनी औषधोपचार करून जीवदान दिले. तंदुरुस्त झालेल्या हरणाचे पाडस वन्यजीव असल्याने त्याला दूर माळ रानावर नेऊन देखील सोडले. मात्र साध्वी शीतलताई देशमुख व आश्रमातील मुलांचा व हरिनामाचा लळा लागलेले हरणाचे पाडस पुन्हा आश्रमात आले. त्याला दूध वगैरे पाजायला सुरुवात केली आम्ही, तर ते मरणासन्न होतं एकदम, परंतु त्याच्या गोळ्या औषध वगैरे सर्व काही त्याच्यामुळे तो चांगला झाला. 1-1.5 महिन्यानंतर एकदम तंदुरुस्त झाला चांगला. आणि नंतर तो म्हणजे मुक्त संचार करतो, ते त्याला आम्ही बांधून ठेवत नाही किंवा कसं त्याला असं हे नाही आहे. परंतु जेव्हा आमचा इथे सत्संग चालू असतो तेव्हा ते कितीही दूर असलं तरी देखील टाळ मृदुंगाचा आवाज ऐकला की ते लगेच आश्रमामध्ये धाव घेतं आणि आश्रमामध्ये येते. आणि विशेष म्हणजे ते लहानपणापासून इथं असल्यामुळे एकदम त्याला कोणाची भीती वाटत नाही, तर मुक्त संचारामध्ये. साध्वी शीतलताई देशमुख यांनी त्याचे नाव रमणी ठेवले. रमणी आश्रम परिसरात मुक्त संचार करते व हरिपाठ व भजनाच्या वेळी पावली खेळण्यासाठी आश्रमात येते. राज्यभरात या निर्भयपणे पावली खेळणाऱ्या पाडसाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता रमणी व रमणी बरोबरच कन्हैया आश्रम देखील राज्यभरात प्रसिद्ध झाला आहे. तालुकाभरातील ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पब्लिक वेब ॲप डाउनलोड करा. तसेच बातम्या लाईक व शेअर करा.